नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. 10च्या बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. विकृत भोंदूबाबा अशोक खरात नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातून विधीसाठी वस्तू आणत होता अशी चर्चा. विशेष तपास पथकाकडून इगतपुरी तालुक्यात धडक देत चौकशी. भोंदूबाबाच्या नावावर इगतपुरी तालुक्यातील विविध गावांमध्ये मालमत्ता खरेदी केल्याचा संशयही तपासात व्यक्त. भोंदूबाबा अशोक खरात याची शिर्डीत आणखी एका कोट्यवधींच्या मालमत्तेत भागीदारी. शिर्डीत अनेक मालमत्ता असल्याची चर्चा. बलिदान आणि मृत्यू हे क्रांतिकारकांचे अंतिम स्थान. मंत्री आशिष शेलार यांचं वक्तव्य. कुर्बानीशिवाय उद्दिष्ट साध्य नाही, शेलार यांचं मोठं वक्तव्य. सांगलीत अफवेमुळे पेट्रोल पंपावर नागरिकांची गर्दी. आखाती देशातील युद्ध परिस्थितीमुळे पेट्रोल टंचाई निर्माण. भंडाऱ्यात सोशल मीडियावर पसरलेल्या अफवेमुळे पेट्रोल पंपावर नागरिकांची धावपळ. पुरवठा साखळी पूर्णपणे सुरळीत असून इंधन टंचाईची शक्यता पूर्णपणे निराधार. प्रशासनाचं आवाहन. आखाती देशातील युद्धाचा हायकोर्टाच्या कॅन्टीनला फटका. गॅसअभावी हायकोर्टाचं कॅन्टीन बंद. मराठवाड्यातून आलेल्या पक्षकारांची गैरसोय. वाशिमच्या शेलू बाजारमध्ये ग्रामपंचायतीचा निष्काळजीपणा. 1,25,00,000चं वीज बिल थकीत. महावितरणकडून वीज पुरवठा खंडित. पाणी पुरवठाही ठप्प. भंडाऱ्यात कत्तलीसाठी जाणाऱ्या 22 गोवंशांची सुटका. चालकासह वाहतूक करणारा ट्रक लाखणी पोलिसांनी घेतला ताब्यात. छत्रपती संभाजीनगरमध्ये अंमली पदार्थांविरोधात टास्क फोर्सची मोठी कारवाई. 5,000च्या जवळपास नशेच्या गोळ्या आणि 132 सिरपच्या बाटल्या जप्त. हिंगोलीत घरफोड्या करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश. टोळीतील मुख्य आरोपी सोहले सय्यद सरबरला अटक. आरोपींकडून 2,28,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.